गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण लेक्चर 9 चालू आहे आपलं इंटरनेट प्रोग्रामिंग फर्स्ट पेपरमधील पहिला चॅप्टर चालू आहे आपला इंट्रोडक्शन टू वेब टेक्निक्स. आपण कालच्या लेक्चरला कंट्रोल स्ट्रक्चर पाहतोय. त्या कंट्रोल स्ट्रक्चरमधील आपण ब्रांचिंग पाहिलं. त्या ब्रांचिंगमधील इफ स्टेटमेंट, इफ एल्स स्टेटमेंट, स्विच केस हे आपण त्या ब्रांचिंगमध्ये पाहिलं. आपण आज आपण लूपिंग पाहणार आहोत. कंट्रोल स्ट्रक्चरमधलं लूपिंग स्टेटमेंट्स जे काल आपण पाहिले होते इफ किंवा इफ एल्स हे स्टेटमेंट कंट्रोल फ्लोसाठीच आपण यूज करतो. परंतु ते एकतर एखादं स्टेटमेंट एक्झिक्यूट होतं किंवा दुसरं स्टेटमेंट होतं. म्हणजे तुम्ही कितीही स्टेटमेंट जरी घेतले तर त्यातील एकच स्टेटमेंट काय करू शकतो आपण एक्झिक्यूट करू शकतो. इट इज अ लिमिटेशन्स ऑफ इफ एल्स स्टेटमेंट्स. परंतु मला प्रोग्रामिंग करत असताना एखादं स्टेटमेंट असेल ते स्टेटमेंट मला एक्झिक्यूट करत असताना काहीतरी कंडिशन द्यायची असेल आणि त्या कंडिशनपर्यंत ते एक्झिक्यूट झालं पाहिजे किंवा ते रिपिटेशन झालं पाहिजे किंवा मला तो प्रोग्राम कंट्रोल करण्यासाठी काहीतरी कंडिशन टाकूस तर ते स्टेटमेंट एक्झिक्यूट झालं पाहिजे. त्यासाठी मला लूपिंग स्टेटमेंटचा यूज करता आला पाहिजे. मग ह्या लूपिंग स्टेटमेंटमध्ये आपण बरेच स्टेटमेंट आहेत. व्हाईल लूप आहे, डू व्हाईल लूप आहे, फॉर लूप आहेत. हे आपण 3 स्टेटमेंट आधीच्या लेक्चरमध्ये किंवा आधीच्या सी प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये आपण पाहिलेले आहेत. त्याचा सिंटॅक्स पाहिला आहे. जे आपण इथं स्क्रिप्टिंग घेणार आहोत किंवा इथं हे कंट्रोल घेणार आहोत ते ऑलरेडी आपले सीमध्येच झालेले आहेत. तर त्यातील फर्स्ट स्टेटमेंट किंवा फर्स्ट लूप स्टेटमेंट आपण पाहणार आहोत. व्हाईल लूप स्टेटमेंट. लूपचा अर्थ काय? रिपिटेशन. कुठपर्यंत रिपिटेशन? जोपर्यंत तुमची कंडिशन सॅटिस्फाय होत नाही, एकतर ट्रू होऊस तर किंवा एकतर फॉल्स होऊस तर ती कंडिशन काय होईल? एक्झिक्यूट होईल. तोपर्यंत ते लूप स्टेटमेंट एक्झिक्यूट होत राहतं. त्याचा सिंटॅक्स व्हाईल सेम ॲज अ सी लँग्वेज. कंडिशन असेल देन स्टेटमेंट्स. ओके, इट इज अ सिंपल सिंटॅक्स व्हाईल कंडिशन्स अँड स्टेटमेंट्स. एकच कंडिशन असेल कवर हे स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल. जोपर्यंत ही कंडिशन फॉल्स होत नाही तोपर्यंत हे स्टेटमेंट काय होत चालतील? एक्झिक्यूट होत चालतील. फॉर एक्झाम्पल युजिंग अ व्हाईल स्टेटमेंट. कंडिशन ही कंडिशन कवर चालेल. जोपर्यंत कंडिशन फॉल्स होत नाही तोपर्यंत हे स्टेटमेंट एक्झिक्यूट होत चालतील. 2 स्टेटमेंट आहेत, एक इको आणि एक आपण आय कंडिशन प्लस प्लस केली. ओके, आय इज इक्वल टू 1. आयची व्हॅल्यू किती आहे आपली? 1. 1 इज लेस दॅन 5. यस, कंडिशन ट्रू. ट्रू असेल तर प्रिंट इको. देन आय प्लस प्लस. आय किती झाला? 2 झाला. देन कंडिशन संपली का? नाही. स्टेटमेंट संपलं पण कंडिशन अजून फॉल्स झाली नाही म्हणून
परत इथं आयची व्हॅल्यू किती 2. 2 इज लेस दॅन 5 यस कंडिशन ट्रू. पुन्हा खाली आय इज इक्वल टू 2. देन आय प्लस प्लस आय किती झाला 3. स्टेटमेंट संपलं पण व्हाईल कंडिशन संपली नाही. देन 3. 3 इज लेस दॅन 5 यस. पुन्हा खाली आय इज किती 3. देन आय प्लस प्लस आय किती झाला 4. देन स्टेटमेंट संपलं पण लूप संपलं नाही. पुन्हा वर गेलं 4 इज लेस दॅन 5 यस कंडिशन ट्रू. देन प्रिंट द 4. देन आय प्लस प्लस आय किती झाला आता 5. देन 5 इज लेस दॅन 5 कंडिशन फॉल्स. देन exit the loop, then stop. This is the while loop statements. कवर आपण एक्झिक्यूट केले हे 2 स्टेटमेंट. 4 वेळा स्टेटमेंट एक्झिक्यूट झालं आपलं हे. जोपर्यंत कंडिशन फॉल्स होत नाही तोपर्यंत व्हाईल लूप काय आलं एक्झिक्यूट होत राहिलं. हे आपले स्टेटमेंट आपल्याला प्रोग्रामिंग करत असताना लॉजिकली राईट करत असताना आपल्याला त्याची गरज पडणार आहे. आपण असे एक्झाम्पल सीमध्ये बरेच त्याच्याबरोबर प्रोग्राम घेतलेले असतील. तुम्हाला ते पाहायचे आहेत, तुम्हाला ते एक्झिक्यूट करायचे आहेत किंवा लिहून तरी काढा. ओके. नेक्स्ट स्टेटमेंट पाहिजे आपल्याला डू व्हाईल लूप. सेकंड स्टेटमेंट डू व्हाईल लूप. आपण व्हाईल लूप पाहिलं. ह्या व्हाईल लूपमध्ये फर्स्ट चेक द कंडिशन देन द स्टेटमेंट एक्झिक्युशन्स बरोबर. देन अपोजिट द डू व्हाईल लूप. ह्या डू व्हाईल लूपमध्ये आधी स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल आणि देन व्हाईल कंडिशन चेक होईल. इट इज अ सिंटॅक्स. डू इट इज अ स्टेटमेंट्स काय असेल ते स्टेटमेंट असतील आणि देन कंडिशन चेक द कंडिशन्स. इट इज अ सिंटॅक्स. हा काय आहे डू व्हाईल लूपचा सिंटॅक्स. काय होईल फर्स्ट कंडिशनचे फर्स्ट स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल देन चेक द कंडिशन. कवर कंडिशन एक्झिक्यूट होईल जोपर्यंत हे कंडिशन स्टॉप होत नाही किंवा फॉल्स होत नाही किंवा एक्झिक्यूट होत नाही तोपर्यंत हे स्टेटमेंट काय उचलतील एक्झिक्यूट उचलतील. व्हाईल आणि डू व्हाईल याच्यामध्ये फरक एवढाच आहे. व्हाईल लूप यूज करत असताना फर्स्ट चेक द कंडिशन देन द स्टेटमेंट एक्झिक्युटेड. डू व्हाईल लूपमध्ये फर्स्ट एक्झिक्युटेड द स्टेटमेंट देन द चेक कंडिशन्स. इट इज अ डू व्हाईल लूप. फॉर एक्झाम्पल echo I is equal one. Then check the condition while I is less than 5. ठीक पहा I is equal to 1. कुठं आलो आपण डू मध्ये. फर्स्ट एक्झिक्यूट द स्टेटमेंट द इको I is equal to 1. सुरुवातीला आय किती आपला 1. देन प्रिंट द 1. देन स्टेटमेंट संपलं खाली आला व्हाईल 1 इज लेस दॅन 5 कंडिशन ट्रू. पुन्हा कुठं जाईल डू मध्ये जाईल. देन स्टेटमेंट काय होईल आय इज इक्वल टू काय आला आय ओके आय इज इक्वल टू I is equal to I plus 1. वर येईल I is equal to I plus 1. 2 झाला. स्टार्टिंगलाच 2 होणार आहे. पुन्हा एकदा पहा I is equal to 1 स्टेटमेंटमध्ये येईल I is equal to I plus 1. I plus 1 की झाला 2. I ची व्हॅल्यू किती झाली 2. फर्स्ट I ची व्हॅल्यू 2. देन प्रिंट द 2. देन कंडिशन चेक 2 इज लेस दॅन 5 यस ट्रू. पुन्हा कुठं आला डू स्टेटमेंटमध्ये आला I plus 1 की झाला I किती आहे 2. 2 plus 1 3. देन प्रिंट द 3. देन स्टेटमेंट संपलं खाली आला व्हाईल 3 इज लेस दॅन 5 यस कंडिशन ट्रू. पुन्हा कुठं गेला तो डूमध्ये आला. फर्स्ट I 3 plus 1 4. आयची व्हॅल्यू किती झाली 4. I is equal to 4.
देन 4 लेस दॅन 5, यस कंडिशन ट्रू. पुन्हा कुठं आला, डू मध्ये आला. आयची व्हॅल्यू किती 4, 4 + 1 5. देन प्रिंट द 5. देन पुन्हा चेक करा कंडिशन 5 लेस दॅन 5, कंडिशन फॉल्स. फॉल्स म्हटलं तर पुन्हा लूपमध्ये जाणार नाही, तो काय होईल ह्या लूपच्या बाहेर पडतो. देन स्टॉप. लक्षात घ्या, फर्स्ट काय होईल स्टेटमेंट एक्झिक्युटेड होईल आणि नंतर काय होईल कंडिशन चेक होईल. इट इज अ डू व्हाईल लूप. ओके, नेक्स्ट फॉर लूप. पहा, आता आपण व्हाईल लूप आणि डू व्हाईल लूप पाहिलं. आपण वेगवेगळ्या टाईपमध्ये आपण स्टेटमेंट पाहिले किंवा एक्सप्रेशन पाहिलं. जर मी व्हाईल लूप एक्झिक्यूट करत असेल तर तो कंडिशन चेक करतो, त्यानंतर एक्झिक्यूट द स्टेटमेंट्स अँड देन इन्क्रिमेंट ऑपरेटर. अशा आपण 3 एक्सप्रेशन यूज केले, परंतु तिन्ही स्टेटमेंट आपण वेगवेगळ्या टाईपमध्ये आपण राईट केले होते, आपण व्हाईलमध्ये सुद्धा आणि डू व्हाईल लूपमध्ये पण. परंतु फॉर लूप आज प्रोग्रामिंग करत असताना सगळ्यात जास्त फॉर लूपचा यूज केला जातो. हे व्हाईल लूप किंवा डू व्हाईल लूप हे सगळे सारखेच आहेत, फक्त व्हाईल डू व्हाईल ह्याचा ॲडव्हान्स पुढचं लूप आले फॉर लूप, की आपण ते तिन्ही स्टेटमेंट एकाच लूपमध्ये आपण घेऊ शकतो. आपण म्हणजे आपण डिक्लेरेशन केलं, त्यानंतर कंडिशन चेक केली आणि देन प्लस प्लस असं आपण व्हाईल लूपमध्ये केलं. परंतु तिन्ही स्टेटमेंट वेगवेगळ्या स्टेटमेंटला होते किंवा वेगवेगळ्या स्टेपला होत्या. आज आपण किंवा व्हाईल लूपमध्ये फॉर लूपमध्ये आपण तिन्ही स्टेटमेंट काय करू शकतो, एकाच लूपमध्ये घेऊ शकतो. सिंटॅक्स पहा, फॉर इनिशियलायझेशन कंडिशन अँड स्टेटमेंट म्हणा किंवा इन्क्रिमेंट डिक्रिमेंट ऑपरेटर म्हणा किंवा एक्सप्रेशन्स म्हणा. देन स्टेटमेंट्स. इट इज अ सेम ॲज आपण फॉर लूपमध्ये तर इतके एक्झाम्पल पाहिलेत, लूप पाहिले, त्याचं स्ट्रक्चर पाहिले, त्याचं फ्लो चार्टसुद्धा पाहिले आपण. फक्त तुम्हाला मागची वही आणि आत्ता लर्न करत असताना फक्त तुम्हाला पुढं घेऊन बसायचं आहे. आणि देन हाऊ टू एक्झिक्युशन, कशा प्रकारचं एक्झिक्युशन होते ते चेक करायचे सिंटॅक्स बाय. जर तुम्हाला हे लूप्स किंवा हे स्टेटमेंट्स आत्तापर्यंत जेवढे आपण लर्न करतो आहे हे जर समजून नाही घेतले तर आपल्याला पुढं जाऊन प्रोग्रॅमिंग करता येणार नाही, कारण आपल्याला ह्या वर्षी प्रोजेक्ट करायचा आहे. लक्षात घ्या. त्यामुळे लास्ट सेमिस्टरची वही जर सापडत नसेल तर दुसऱ्याची घ्या, कॉपी करा, पेस्ट करा, तुमच्याकडे घ्या आणि मग व्हिडिओ घेऊन बसा. ह्या फॉर लूपमध्ये पहा, फर्स्ट 1 एक्सप्रेशन, सेकंड अँड थर्ड, 1 2 अँड 3. हे तिन्ही स्टेटमेंट आपण एकाच लूपमध्ये घेतलेत. व्हाईलमध्ये आपण काय करतो, इनिशियलायझेशनवर कंडिशन, पुन्हा इन्क्रिमेंट डिक्रिमेंट ऑपरेटर असे तिन्ही स्टेटमेंट काय करतो आपण सेपरेट आपण राईट करतो. परंतु फॉर लूपमध्ये यूज करत असताना हे तिन्ही स्टेटमेंट आपण काय करू शकतो, आपण एकाच लूपमध्ये घेऊ शकतो आपण. फॉर एक्झाम्पल पाहू आपण हाऊ टू एक्झिक्यूट्स. सिंटॅक्स पहा, फर्स्ट इनिशियलायझेशन, सेकंड कंडिशन, एक्सप्रेशन अँड स्टेटमेंट. कसं एक्झिक्यूट होतं, फर्स्ट इनिशियलाइज पहा, नीट लक्ष द्या इकडं. फर्स्ट इनिशियलाइज, देन चेक द कंडिशन, कंडिशन चेक केल्यानंतर तो कुठं येईल, लूपमध्ये येईल. थर्ड इन अ स्टेटमेंट्स, इन अ ब्लॉक पहा, फर्स्ट इनिशियलाइज, सेकंड चेक द कंडिशन, कंडिशन चेक केल्यानंतर तो लूपमध्ये येईल आणि लूपमधील स्टेटमेंट संपल्यानंतर
पुन्हा तो कुठं जाईल, एक्सप्रेशनमध्ये किंवा स्टेटमेंट काय करेल, तो चेक करल किंवा इन्क्रीमेंट करल किंवा डिक्रीमेंट करल. ज्यावेळेस न्यू व्हॅल्यू डेव्हलप होईल त्यावेळेस ती पुन्हा कुठं जाईल, चेक द कंडिशन, देन पुन्हा स्टेटमेंट संपलं की पुन्हा एक्सप्रेशन, जोपर्यंत कंडिशन आपली फॉल्स होत नाही अशा प्रकारचं एक्झिक्युशन आपलं फॉर लूपचं कंटिन्युअसली होत राहणार आहे. फर्स्ट पुन्हा एकदा पहा, इनिशियलायझेशन. सेकंड, चेक द कंडिशन चेक असेल, चेक केली, जर ती ट्रू असेल तर इन अ ब्लॉक काय असली स्टेटमेंट एक्झिक्युशन होतील. स्टेटमेंट संपल्यानंतर लूप संपलं नाही. लूप केव्हा संपन, जोपर्यंत कंडिशन फॉल्स होत नाही तोपर्यंत. स्टेटमेंट संपलं, पुन्हा एक्सप्रेशनमध्ये जाईल, एक्झिक्युशन होईल, पुन्हा चेक द कंडिशन ट्रू असेल तर पुन्हा स्टेटमेंटमध्ये, पुन्हा स्टेटमेंट सगळे संपले की पुन्हा एक्सप्रेशनमध्ये, आणि देन कंडिशन, जर कंडिशन फॉल्स झाली की मग तो काय होईल, डायरेक्ट स्टेटमेंटमधून बाहेर पडला. इट इज अ कन्सेप्ट. हे आपण सीमध्ये पण पाहिले. आपण तुम्ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड CPP लँग्वेज झाली असेल त्यामध्ये पण पाहिलं असेल. हे दरवेळेस कन्सेप्ट किंवा तुम्ही फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतल्यानंतर त्यावेळेससुद्धा सांगितलं की आपण कुठंही फास्ट न जाता आपण इतकं स्लो गेलो आहे की इतकं स्लो का, तर हे ग्रामर पुन्हा पुन्हा आपल्याला येणार आहे. जर मला हे ग्रामर येत असेल, हे प्रोग्रामिंग किंवा हे लूप स्टेटमेंट मला जमत असतील तरच मला प्रोग्राम काय करता येऊ शकतो, कंट्रोल करता येऊ शकतो. ओके, फॉर एक्झाम्पल पाहू आपण. इट इज अ कन्सेप्ट. हे समजून घ्या, हे कशा प्रकारचं एक्झिक्युशन होतंय. जर कालपर्यंत कळत नसेल तर आत्ता समजून घ्या आणि त्याच्यानुसार काय करा, प्रोग्राम करण्याचा प्रयत्न करा. छोटे छोटे दिलेले आहेत सीमध्ये. पाहू. फॉर एक्झाम्पल, for I is equal to 1, I is less than equals to 5, then I plus plus. Then echo dollar of I, then stop. How is executed? For I is equal to 1. ओके, I ची व्हॅल्यू किती आता आपल्याकडं 1. फर्स्ट इनिशियलाइज द व्हॅल्यू, देन चेक द कंडिशन. 1 इज लेस दॅन 5, यस, कंडिशन ट्रू. कंडिशन ट्रू असेल तर एक्झिक्यूट द स्टेटमेंट्स. कुठे येईल, लूप्समध्ये येतो, त्या ब्लॉकमध्ये येतो. देन प्रिंट इको आय ची व्हॅल्यू काय आहे 1, तर काय आला प्रिंट 1. स्टेटमेंट संपलं पण लूप संपलं नाही. इथून कुठं जाईल आता आय प्लस प्लस. आयची व्हॅल्यू किती 1, ती किती झाली 2. देन चेक द कंडिशन. आयची व्हॅल्यू किती झाली 2. 2 इज लेस दॅन 5, यस. पुन्हा कुठं आला, खाली आला, प्रिंट 2. स्टेटमेंट संपलं, लूप संपलं नाही. देन आय प्लस प्लस. आयची व्हॅल्यू किती झाली आता 3 झाली. पुन्हा चेक द कंडिशन, 3 लेस दॅन 5, यस. पुन्हा खाली आला स्टेटमेंट, प्रिंट केला, 3 झाला. स्टेटमेंट संपलं पण लूप संपलं नाही. एक्झिक्युशन झालं प्लस प्लसचं, 4 झालं. कंडिशन चेक केली, 4 लेस दॅन 5, यस. खाली आला, पुन्हा प्रिंट झाला. देन आय प्लस प्लस. आयची व्हॅल्यू किती झाली 5. 5 इज लेस दॅन 5, यस. पुन्हा खाली आला, प्रिंट झाला. स्टेटमेंट संपलं पण लूप संपलं नाही. आय प्लस प्लस झाला, आयची व्हॅल्यू 6 झाली. 6 लेस दॅन इक्वल टू 5, कंडिशन फॉल्स, स्टॉप. लूपच्या बाहेर पडला. आउटपुट 1 2 3 4 5. इट इज अ सिम्पल एक्झिक्युशन. एक्झिक्युशन येणं गरजेचं. नंतर कोणत्याही रिक्वायरमेंट असू द्या, कोणत्याही टाईपचं तुम्हाला कोड येऊ द्या किंवा कोणत्याही टाईपचा प्रॉब्लेम येऊ द्या, जर तुम्हाला स्टेटमेंट एक्झिक्यूट करता येत असतील किंवा स्टेटमेंट तुम्हाला व्यवस्थित स्टेप बाय स्टेप राईट करता येत असतील, दिलेल्या इनपुटनुसार आपल्याला जर जशा प्रकारचं आउटपुट पाहिजे तशा प्रकारचं आपण
डेव्हलप करू शकतो. फक्त तुम्हाला हे ग्रामर आलं पाहिजे, हे स्टेटमेंट्स तुम्हाला यूज करता आले पाहिजेत. जसे आपण सीमध्ये केले तसेच आपण PHPमध्ये बसवतो आहे, काही नाही, फक्त इट इज अ युजिंग अ स्क्रिप्ट. कन्सेप्ट तेच, स्टेटमेंट तेच, सर्व तेच. ओके, इट इज अ फॉर लूप स्टेटमेंट्स. नेक्स्ट जे नवीन स्टेटमेंट आलं आहे, जे सीमध्ये नव्हतं, फॉर इच नावाचं स्टेटमेंट आहे, ते पाहू. फॉर इच लूप स्टेटमेंट. आपण फॉर लूपचा यूज केला. जसं व्हाईल, तुम्ही व्हाईल पण यूज करू शकता, डू व्हाईल यूज करू शकता, परंतु सेपरेट स्टेटमेंट लिहिण्यापेक्षा एकाच लूपमध्ये जर तिन्ही स्टेटमेंट यूज करत असेल तर वी आर युझिंग अ फॉर लूप. परंतु आता PHPमध्ये नवीन स्टेटमेंट आले, फॉर इच लूप स्टेटमेंट. हे फक्त जर आपण ॲरे घेणार असेल त्यासाठी आपल्याला फॉर इच लूपचा यूज करू शकतो आपण. मी 10चा ॲरे घेतला किंवा 5चा ॲरे घेतला आणि जर तो प्रिंट करायचा असेल किंवा 1 बाय 1 एक्झिक्यूट करायचा असेल, अशा वेळेस डायरेक्ट 1 बाय 1 किंवा अनेक एक्सप्रेशन न लिहिता डायरेक्ट फॉर इच स्टेटमेंटचा यूज केला तर ॲरेमधील मला व्हॅल्यूज किंवा कीज मला काय करता येतात, एक्झिक्यूट करता येतात. कशाचा यूज करून, मला ह्या लूपचा यूज करून. म्हणजे आपण काय करतो, ॲरे घेतो 1 2 3 4, बरोबर. हे डायरेक्ट मला प्रिंट करायचे असतील 1 बाय 1 घेऊन, परंतु ते घेत असताना डायरेक्ट मला कोणतं त्या लूपमध्ये टाकलं आणि त्याची व्हॅल्यू टाकली की डायरेक्टली मला काय करतात 1 बाय 1 प्रिंट. कसं, आपण हा ॲरे फॉर लूपचा यूज केला तरी आपल्याला एक्झिक्यूट करता येऊ शकतो, परंतु ॲडव्हान्सली आपण फक्त ॲरेसाठीच हा लूप काय करू शकतो, आपण यूज करू शकतो. ज्यावेळेस आपल्याला प्रोग्रॅमिंग करायचं आहे, ज्यावेळेस वेब डेव्हलपिंग करायचं आहे, त्यावेळेस बऱ्याच वेळी आपल्याला ॲरेचा यूज होतो, कारण डेटा स्टोअर ॲरेमध्ये होतो. ज्यावेळेस मला बाहेर काढायचा असेल किंवा स्टोअर करायचा असेल, अशा वेळेस कमी स्टेटमेंटमध्ये मी काय करू शकतो, फॉर इच लूपचा यूज करून ते एक्झिक्युशन करू शकतो. सिंटॅक्स पाहू आपण. फॉर इच सिंटॅक्स, फॉर इच array expression as a value then statements. It is a syntax, simple. जो मी ॲरे घेणार आहे, आता नेक्स्ट जो काय चॅप्टर असेल आपला, इथून पुढे जे चॅप्टर आहेत ॲरेवर आहेत, फंक्शनवर आहेत, स्ट्रिंगवर आहेत, आपल्याला बरेच ह्याच्यामध्ये डायरेक्टली बिल्ट इन फंक्शन आहेत. त्यावेळेस ॲरे हा यूज करत असताना दरवेळेस आपल्याला ह्या लूपचा यूज होणार आहे. मग ह्या कंपायलरने एक सिम्पल असं स्टेटमेंट तयार केलं की बाबा ॲरेचा डेटा मला घ्यायचा असेल किंवा प्रिंट करायचा असेल किंवा स्टोअर करायचा असेल तर अशा वेळेस मी डायरेक्टली एखादं स्टेटमेंट तयार केलं तर मग त्या ॲरेसाठी फॉर इच नावाचं स्टेटमेंट एक्झिक्यूट. कशा प्रकारे एक्झिक्युशन होईल, जो काय मी ॲरे घेईल त्याची व्हॅल्यू किंवा जो काय ॲरे तो कशाला स्टोअर असेल, एखाद्या एक्सप्रेशनला असेल किंवा एखाद्या व्हॅल्यूला असेल किंवा एखाद्या व्हेरिएबलला असेल, आणि तो व्हेरिएबल ॲज अ व्हॅल्यू म्हणून काय होतो 1 बाय 1 त्याला ॲक्सेस करतो. आपल्याला कंडिशन टाकायची गरज पडत नाही, कारण जर ॲरेमध्ये जर 100 एलिमेंट्स असतील किंवा 50 असतील किंवा किती त्या ॲरेमध्ये जर मला माहितीच नसतील तर मला कंडिशन टाकता येणार नाही, बरोबर. मग अशा वेळेस विदाऊट कंडिशन टाकता तो अख्खा ॲरे तर मला डिस्प्ले झाला पाहिजे, त्यातील एलिमेंट तर मला डिस्प्ले झाले पाहिजेत. अशा वेळेस विदाऊट कंडिशन टाकता
ॲरेतील सर्व एलिमेंट मला जर प्रिंट करायचे असतील, अशा वेळेस मी फॉर इच स्टेटमेंटचा यूज करू शकतो किंवा फॉर इच लूप स्टेटमेंटचा यूज करू शकतो. मग कशा प्रकारचा? तर फॉर एक्झाम्पल एक व्हेरिएबल घेतला आहे ॲरे नावाचा आणि त्याला मी ॲरे स्टोअर केला आहे. इट इज अ कीवर्ड्स 1 2 3 4 असे 4 एलिमेंट घेतलेत त्या ॲरेमध्ये आणि हे मला काय करायचे 1 बाय 1 प्रिंट करायचे असतील तर मी डायरेक्ट फॉर लूप यूज करू शकतो. किती आहेत? 4 एलिमेंट आहेत. आय इज लेस दॅन इक्वल टू 4 देन आय प्लस प्लस जर मी केलं तर इंडेक्स वाईज मी 1 2 3 4 काय करू शकतो? प्रिंट करू शकतो. कशाच यूज करून? फॉर लूपचा. परंतु मला कंडिशन टाकायला लागली कशामध्ये? त्या लूपमध्ये. पाहू आपण ते पण पाहून हे पण पाहू. ओके, युझिंग अ फॉर इच स्टेटमेंट युझिंग अ ॲरे, ह्या व्हेरिएबलला हा पूर्ण ॲरे काय आला आहे? स्टोअर झाला आहे. $r ॲज $value देन इको $value देन स्टॉप. पहा, ॲरे नावाचं फंक्शन आहे, बिल्ट इन आहे. त्याला मी काय केले? 4 एलिमेंट घेतलेत. हे 4 एलिमेंट डायरेक्टली 1 बाय 1 न करता डायरेक्टली अख्खाच ॲरे ह्या व्हेरिएबलला मी काय केला आहे? स्टोअर केला आहे. ओके, हा ॲरे मी काय केला? स्टोअर केला. हा सगळा डेटा ह्या व्हेरिएबलला आला आहे. पुढं नेक्स्ट आपण फॉर इच स्टेटमेंट नावाचं यूज केले. $array ॲज व्हॅल्यू. ज्यावेळेस $array ॲज व्हॅल्यू म्हणून त्यावेळेस ह्या व्हेरिएबलमधील कोणते कंटेंट आहेत? ॲरेचे 1 2 3. हा काय करतो? 1 बाय 1 ह्याला देतो 1 व्हॅल्यू देन प्रिंट द 1. प्लस प्लसची गरज नाही पडली मला इथं किंवा कंडिशनची गरज नाही इथं. ज्यावेळेस मी फॉर यूज करल त्यावेळेस मला कंडिशनची गरज आहे, इन्क्रिमेंट डिक्रिमेंटची गरज आहे. परंतु ॲरेसारख्या व्हेरिएबलसाठी किंवा त्या एलिमेंटसाठी मी डायरेक्ट फॉर इच स्टेटमेंट यूज करू शकतो. हा अख्खा ॲरे एका व्हेरिएबलला मी ॲक्सेस घेऊ शकतो आणि तो फॉर इचमध्ये टाकून 1 बाय 1 व्हॅल्यूने मी काय करू शकतो? ॲक्सेस करू शकतो. देन प्रिंट करायची गरज नाही. हा कवर तुमचा फॉर लूप चालणार आहे. जोपर्यंत तुमचा ॲरेमधील व्हॅल्यू प्रिंट होत नाही तोपर्यंत काय होईल? हा फॉर इच स्टेटमेंट चालेल. ज्यावेळेस ह्या व्हेरिएबलमध्ये कोण आहे? तर हा अख्खा ॲरे हा एंड झाला, संपला की तो काय होईल? स्टॉप होईल. दॅट इज कॉल्ड फॉर इच स्टेटमेंट. इट इज ओनली यूज फॉर ॲरे. फक्त हा फॉर इच स्टेटमेंट्स आपण फक्त ॲरेसाठी यूज करू शकतो. का? तर डायरेक्ट ॲरेमध्ये एलिमेंट मी किती 50 असतील, 100 असतील, लाख असतील. जर मला एखाद्या ॲरेमध्ये किती एलिमेंट्स हेच माहीत नसतील तर अशा वेळेस कंडिशन काय टाकायची? हे जर कॉम्प्लेक्स वाटत असेल इन अ PHP तर तुम्ही डायरेक्ट फॉर इच स्टेटमेंट टाकू शकता आणि देन तो ॲरे डायरेक्ट त्या ॲरेला काय करू शकता? एखाद्या व्हेरिएबलला स्टोअर करू शकता आणि तो व्हेरिएबल आपण फॉर इचमध्ये टाकून 1 बाय 1 व्हॅल्यू काय करू शकतो? एक्झिक्यूट करू शकतो विदाऊट कंडिशन, विदाऊट इन्क्रिमेंट डिक्रिमेंट ऑपरेटर्स. समजतंय का? इट इज अ न्यू स्टेटमेंट फॉर इच लूप स्टेटमेंट्स. हे पाहिलं आपण लूपिंगमधील 4 स्टेटमेंट जे 3 आपले रेग्युलरली झालेले होते सीमध्ये. व्हाईल लूप असेल, डू व्हाईल लूप असेल किंवा फॉर, ह्या तिघांपैकी कोणतं पण तुम्ही व्हेरिएबल बेसिकली यूज करता असताना तुम्ही त्यांचा यूज करू शकतो. फक्त बेसिकली यूज मला त्याचा माहीत पाहिजे. कशासाठी? रिपिटेशन किंवा एखादं स्टेटमेंट मला कंटिन्युअसली मला काय करायचं आहे? रिपीट करायचं आहे किंवा काहीतरी कंडिशन टाकून ते स्टेटमेंट मला काय करायचे आहेत? एक्झिक्यूट करायचे असतील तर अशा वेळेस मी हे स्टेटमेंट्स यूज करू शकतो. ओके, आपण
कंट्रोल स्ट्रक्चरमधील किंवा कंट्रोल स्टेटमेंटमधील हे स्टेटमेंट 5-6 स्टेटमेंट पाहिले, हे महत्त्वाचे स्टेटमेंट आहेत, ते आपल्याला समजले पाहिजेत. ओके. चॅप्टर आपला ओव्हर झालेला आहे. ह्या चॅप्टरमध्ये जे काय क्वेश्चन असणार आहेत, तुम्हाला ते क्वेश्चन्स किंवा ते असाइनमेंट, ते क्वेश्चनरीज मी एका पेजवर लिहून टाकणार आहे आणि त्याचे नोट्स जर तुम्ही काढत असताल तर चांगलंच आहे. परंतु ज्यांनी कोणी नोट्स काढले नसतील त्यांनी आता पुन्हा जे आत्तापर्यंत हे 9 लेक्चर झाले ते व्यवस्थित 1 बाय 1 पहा. जरी काय मिस झाला असेल तर तुम्ही मला कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपवर क्वेश्चन विचारा किंवा इंडिव्हिज्युअली येऊन मला डायरेक्टली विचारलं तरी चालेल. ओके. थँक्यू.